हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. महानगरपालिकाच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यामुळे सध्या कोल्हापूरमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि यातच राजकीय वातावरणही तापलं आहे. राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता आपण सध्या आहोत तिरंगा चौक प्रभाग क्रमांक 10 मध्ये. येथील काही नागरिक आणि इच्छुक उमेदवार आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत. आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 10 मधील इच्छुक उमेदवार अर्चना कोराणे. तर त्यांचं या निवडणुकीला सामोरे जाण्याचे विजन काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, काय सांगाल, ह्या निवडणुकीला तुम्ही प्रथमतः सामोरे जात आहात, मग तुमच्या समोर विजन कोणतं आहे? प्रभागाच्या विकास कामासाठी सर्व कार्यात लक्ष देऊन आर्थिक व्यवस्था, परत सार्वजनिक संडास बाथरूमची व्यवस्था करण्यासाठी, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी उमेदवार भाजपचे. मग भाजपाचे या निवडणुकीमध्ये धोरण काय आहे? भाजपाचे धोरण म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळायसाठी, सर्वसामान्यांसाठी, जनतेपर्यंत आपण पोहोचण्यासाठी अच्छा, ते एक विजन आहे. जर तुम्ही या निवडणुकीत सत्तेवर आलात तर कोल्हापूरची अशी कोणती विकास कामे जखडलेली आहे जी तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल? जी लेडीजसाठी सर्व भागात संडास बाथरूमचे फार प्रॉब्लेम आहेत, ते पहिल्यांदा सोडवण्याचे ते काम करतात. विकास कामे आहेत, परत रस्ते आहेत, पाणी आहे, ड्रेनेज आहेत, त्याबद्दल मी सर्वांगीण काम करण्यासाठी. तसेच तरुण असतील किंवा अपंग व्यक्ती, वृद्ध व्यक्ती त्यांच्यासाठी कितपत प्रयत्न कराल? त्याच्यासाठी तर भरपूरच. नाही, नक्की म्हणजे तुमच्या थ्रू काय काय विकासाची कामे होतील असं वाटतं? विकास आम्ही प्रभाग एकूण आम्ही 4 भाग एकत्र करून निवडणूक लढवतोय. त्यात 4 नगरसेवक असतील, सगळे मिळून आम्ही काम करणार. त्यामुळं सगळ्यांच्या पर्यंत पोहोचणं हे तर शक्य. मग तुम्ही आता जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न करताय? आता हा प्रचार चालू आहे, जनतेपर्यंत तरी पोहोचतोय. तर आम्ही कायमच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तरी कायमच सतर्क आहे पहिल्यापासून. आता हा इलेक्शन लागले म्हणून नाही, एरवी सुद्धा आम्ही सहकार्य करत असतो, सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असते कायमच. गेले बरेच दिवस आपण पाहतोय की भाजपाचा जोरात प्रचार सुरू आहे. मग त्या प्रचार म्हणजे आता कुठवर आला आहे, भाजप कसे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते हे आपण पाहणार आहोत. काकू, काय सांगाल, प्रचार कसा सुरू आहे तुमचा? प्रचार एकदम उत्तम चालू आहे. लोकशाहीच्या सेवा करण्यासाठी भाजप हे आहे आणि 5 वर्ष झालं की इथं नगरसेवक कोण नाही आहे, त्यामुळे माणसांचे कुठलीही कामं होत नाहीत. एकमेक सगळ्यांच्यावर हे करतात, ते माणसांनी करू नये. आणि आमचा प्रॉब्लेम आहे की महानगरपालिकेनं पाणीचा व्यवस्था रेतामाळा व्यवस्थित करणे, हे त्या पाण्यामुळे प्रॉब्लेम झालाय. त्यामुळे माणसांचं हे चालू झालंय, ते पाण्याचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, गटर करणे आणि स्वच्छता सगळं स्वच्छ असणे, हे तेवढे विकास करणे हे महत्वाचं आहे. आता गेले कित्येक दिवस तुम्ही प्रचार करताय, तर म्हणजे जनतेचा कितपत प्रतिसाद मिळतोय? भरपूर मिळतोय आम्हाला प्रतिसाद. आणि आम्ही भाजप असल्यामुळे तर सगळी लोकांना प्रतिसाद आता आम्हाला भरपूर मिळालेला आहे. मग काय काय कामं होतील भारतीय जनता पार्टी? भरपूर कामं होतील ही आमची इच्छा आहे. आता पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीत उतरलोय आणि आमची इच्छा आहे की कामं होणारच आणि आम्ही म्हणजे त्यात यशस्वी होणार. गेली म्हणजे बरेचसे वर्ष कोल्हापूरमध्ये प्रशासन कारभार पाहते, मग प्रशासन बरं की नगरसेवक हवा तुम्हाला? जर तुमचा भारतीय जनता पार्टीचा आला म्हणजे नगरसेवक, तर काय काय कामं अपेक्षित आहेत? भरपूर आहेत. आम्हाला मेन म्हणजे आमचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या गल्लीत. तो आमचा पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे त्यांनी सॉल्व्ह करावा एवढीच आमची इच्छा आहे. आणि अर्चना कोराणे वहिनी आहेत ते आमचा करणारच. आणि भैया पण आमचे उत्तम भैया आहेत, हे 101%, 100% नव्हे 101% करणार. अच्छा, काकू, तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? आम्हाला म्हणजे आजपर्यंत आता नगरसेवक एवढे झाले, तर कोरोनासारखं कोण म्हणजे आमच्याकडे म्हणजे वेता तन्मीला एवढा त्यांचा आधार आहे की नाही बस. आम्हाला त्यांचा आयुष्यभर त्यांच्या पाठीचे परंपरा तशी पाहिजे. साहेबांचं झाले, आता या माझ्या वहिनी पण आहेत. आणि कोरोनाचं आम्हाला म्हणजे शिवाजी पेठेत वेता तन्मीला आमचा त्यांचा एकदम पाठिंबा भरपूर आहे. फक्त सांगायचे त्यांना हे आहे, एक लगेच दारात येऊन काय असेल समस्या विचारून घरगुती असून दे काय पण असून दे, कधी त्यांनी नाही म्हणलेलं नाही आम्हाला तर आजपर्यंत.
आणि असंच आयुष्यभर आमच्या पाठीशी राहून दे. बस आम्हाला फडणवीस साहेबांचा डोक्यावर आमचे हात आहे आणि आम्ही विजय होऊनच दाखवणार हीच आमची आमचाच उत्तम भयांचा अर्चना खोराणेंचाच आहे, त्यात काय वादच नाही. अशी माझी इच्छा आहे की अर्चना निवडून येणार. गल्लीत काय कामे राहिले? काम आमचं काय राहिलं नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. कधी नाही म्हणत नाही, कुठल्या वेळेला भांडण असू दे काय असू दे ते येणार जवळ आणि त्या माणसाने गपच बसलं पाहिजे भांडण्याला. होय साहेब कोराणे साहेब आमचं आलं का नाही त्यांनी गपच बसलं पाहिजे. भांडण काय तुटलं पाहिजे, भांडण झालं पाहिजे, तिथं समजूत घातली पाहिजे त्यांनी, गपच बसत्या सगळी. अर्चना आमच्याकडे अर्चना लक्ष द्यावं, उत्तम भया लक्ष द्यावं. आता सर बरेच वर्षांनंतर म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. मग गेले कित्येक वर्ष प्रशासनाचा कारभार सुरू आहे. मग प्रशासनामध्ये म्हणजे प्रशासनाच्या कामांमध्ये अशी कोणती कमी राहिली की तुम्हाला नगरसेवक हवा आहे? आज उत्तम कोराणे साहेब व त्यांच्या पत्नी अर्चना उत्तम कोराणे यांनी 2 वेळा नगरसेवक पद भूषवलं आहे. त्यानंतर त्यांच्या कामाचा आढावा घेतला तर आज रखडलेली रस्त्याची कामे असतील, अगदी बोवा चौकापासून वेता तालीम रिक्षा चौक परिसर, तसेच वाशीनाका परिसरापासून अगदी लाड चौकापर्यंत जाणारा मोठा रोड, ड्रेनेजची कामं ही नगरसेवक नसतानाही देखील त्यांनी त्या प्रकारे निधी आणून पूर्ण केलेले आहेत. आणि आता सांगायचं म्हटलं तर एक नागरिकांना बाहेर पडून समस्या म्हणजे आपल्या मांडता येत नाही. त्यामुळे प्रशासनापेक्षा नगरसेवकाकडं ते आपल्या हक्काचा माणूस आहे म्हणून बोलू शकतात, त्यांच्या भूमिका मांडू शकतात. तसंच त्यांच्या भागातील परिसराचा विकास असू दे, त्यांच्या वैयक्तिकरित्या समस्या असू द्यात, त्यांना सगळ्यांना एक पाठबळ देण्यासाठी कोराणे कुटुंब मला वाटते सक्रिय आहे. आजपर्यंत त्यांनी बरीचशी सामाजिक तसेच बाकीचे अनेक उपक्रम जसं की रक्तदान शिबिर कोविड काळामध्ये मदत केलेली आहे. तसेच निधीतून अनेकदा त्यांनी रस्ते आपले पूर्ण केलेले आहेत आणि ते कायम एक सक्रिय आहेत या भागामधून. तर मला वाटतंय की अनेक नागरिक त्यांना हक्कानं येऊन त्यांच्या समस्या सांगून त्याचे निवारण कोराणे साहेब करू शकतात, वहिनी करू शकतात असं मला खात्रीशीर वाटतंय. म्हणून मला नगरसेवकच प्रशासनापेक्षा बरावं. मागे कोल्हापूरचा जेवढा विकास झाला आहे, रस्ते असतील किंवा पाण्याची सुविधा काही असेल, तो कोणाच्या मार्फत झाला? आजपर्यंत सरकारनं तसा निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे ज्या त्या भागातील माणसं असू द्यात किंवा ज्या त्या भागातील प्रतिष्ठित व्यक्ती असू द्यात, त्यांनी त्या आपल्या भागाचा एक तिथं समस्या मांडून त्या प्रकारचा निधी आणून त्या कामाचा पाठपुरावा करून ते केलेला आहे काम. आणि एक सांगायचं म्हटलं तर कोराणे साहेबांचा तसा एक पाठ परिचय इथं भागात परिसरात वेगळा आहे. त्यांचा भागाच्या दृष्टिकोनाचा, भागाच्या विकासासाठी एक वेगळा प्रयत्न असतोय. नेहमीच ते नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या त्या प्रकारचं तिथं त्यांनी समस्यांवर निवारण केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये अजून विकासाची कोणती कामे रखडलेली आहेत? अजून बऱ्याच ठिकाणी काही रस्ते म्हणा किंवा लाईटचे लॅम्प्स असतील किंवा आपले गटारीचे पॅनेल असतील, अशा बऱ्याचशा काही आता प्रचारासाठी आम्ही बाहेर पडतोय तर काही मंदिराचे काम असेल किंवा काही परिसरातील नागरिकांसाठी मोफत वाचनालय असू शकते, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. गेले किती दिवस भाजपाचा प्रचार सुरू आहे? गेली एक 10-15 दिवस झाले आमच्या उमेदवाराचा प्रचार सुरू आहे. अर्चना उत्तम कोराणे यांच्या प्रचारात आम्ही गेली 15 दिवस सातत्याने लोकांच्या पुढे जाऊन आमचं काय म्हणणं आहे ते सांगून आम्ही त्यांच्याशी मत मागण्याचा प्रयत्न करत आहोत. आता या अर्चना उत्तम कोराणे जसं की तुम्ही म्हटलात नगरसेवक पदासाठी उभ्या आहेत, मग आधीचा प्रशासनाचा कारभार बरा होता की नगरसेवक चांगला कारभार करतील? प्रशासनापर्यंत आम्ही जाऊन कुणाला कारण आमची सांगू शकत